बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पार पडणारा मचाण निरीक्षण प्राणीगणना हा उपक्रम नुकताच विविध जंगलांमध्ये पार पडला। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात देखील या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मोठ्या संख्येनं वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते। बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी आयोजित करण्यात येणारी प्राणीगणना ही केवळ एक शासकीय उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे। निसर्गातील विविध प्रजातींचं अस्तित्व, त्यांची संख्या आणि त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी ही गणना अत्यंत आवश्यक ठरते। यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, वन्यजीवांचं संवर्धन आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आवश्यक धोरणे आखण्यास मदत होते। याशिवाय वन आणि वन्यजीवांप्रती नागरिकांमध्ये ओढ निर्माण होते। या उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक जीव हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे। याची जाणीव ठेवून प्राणीगणनेत सहभाग नोंदवणं म्हणजे पर्यावरणाबद्दलची आपली जबाबदारी पार पाडणं आहे। यातच भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात देखील नुकतीच प्राणीगणना पार पडली। यावेळी वन्यजीव प्रेमींना विविध वन्यजीवांचं दर्शन झालं, तर काहींच्या पदरी निराशा पडली। मात्र तरीही त्यांनी ही निराशा तितक्या सकारात्मकतेनं घेत जंगलात राहण्याचा अनुभव सर्वात मोठा असल्याचं सांगितलं। ज्याच्यासाठी आलो होतो की म्हणजे प्राणी दिसतील वगैरे, प्राण्यांसोबत जे रात्री दिसणारे पक्षी आहे, फॉर एक्झाम्पल मॉटेड वूल आऊल जो की खूप रेअर स्पीशीज आहे तो दिसला। मग त्याच्यासोबत सवाना नाईटजार, इंडियन नाईटजार त्याचे कॉल ऐकू आले। जे एक्सपिरियन्स, साऊंडचा पण जो एक्सपिरियन्स होता तो एवढा थ्रिलिंग होता। आणि त्याच्यासोबत आम्हाला लेपर्डचं सायटिंग झालं आहे। त्याच्या एकदम म्हणजे 6:30च्या आसपास आम्हाला लेपर्ड वॉटर होलवरती आला, पाणी पिलं आणि पुढे निघाला। त्याच्यासोबत इंडियन गोर वगैरे बरेचसे स्पीशीज जे आहेत ते दिसलेत। प्राणी थोडे कमी भेटले बघायला, पण अनुभव खूपच सुंदर होता। आणि आता आम्हाला सकाळी थोडे रानकोंबडे आणि पक्षी भरपूर बघायला मिळाले। तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता।